नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी. आणि आज आपण चाललो आहोत दापोलीमध्ये काही काम आहे. प्रथमेश त्याच्यासाठी चाललो आहे. आता वाजले 3:15. आपण निघालो महाडवरून. आता थांबलो जस्ट कुर्ला या गावाची इथे थांबलो आपण या इथे. आणि आता ब्लूटूथ कनेक्ट करण्यासाठी थांबलो. सोजलचा ब्लूटूथ काही कनेक्ट होत नाही, त्याला गाणी ऐकल्याशिवाय ट्रॅव्हल करता येत नाही. त्यासाठी बघू आता काय मेहनत चालली भरपूर. महाडवरून ट्रॅव्हल चालले दादा, अजून कनेक्ट नाही होते. आणि आता ही गाडी आली आपल्या प्रथमेशच्या मामाची आहे. तर बघू, एक गाडी ऑलरेडी घेऊन गेलेत पुढे, काही सामान घ्यायचं परत येताना रिटर्न याच गाडीनं आपल्याला यायची. तर आता बघूया किती वेळात पोचतोय आणि तिथं काय सामान वगैरे घ्यायचं आहे. तू लगेच कसं निघणार होता आपण त्याला तुम्हाला सांगेल. आता आपण रेवतळा फाट्यावरनं लेफ्ट मारला आणि चालले पोलादपूरला, कारण पुढे दापोलीचा रस्ता खूप खराब आहे. त्यामुळे आपण आता इकडून डायरेक्ट परत चालले पोलादपूरवरनं खेड, आणि खेडवरून तिकडून आतमध्ये दापोलीत जाणार आहोत. आणि हा बघा, आता हा शॉर्टकटला रस्ता जो घाट लागतो ना पोलादपूरला जाण्यासाठी, रेवतळे ते पोलादपूर 10 किलोमीटरला त्या रस्त्याला पण आता आले. या रस्त्याला तर दिवस तरी असं दिसते ठीक, रात्री तर खूप भयंकर रस्ता एकदम, कोणी येऊ पण शकत नाही, एकदम खूप खतरनाक. लाईट नाही, काय नाही त्यामुळे. तर आता डायरेक्ट जाऊया आपण पोलादपूरला. मध्येच बघा वणवा लागलाय केवढा, पूर्ण घाट इथं नुसतं धुराने हे झालंय, भरलाय समोर आणि आवाजाला. आता आपण पोचलोय बरोबर 4 वाजता पोलादपूरला पोचलोय. आणि आपण आता इकडून जाणार सरळ खेडला. आता आपण ह्या हायवे लागले खेड, नवीन रस्ता आणि आता बोगदा वगैरे तुम्हाला बघायला भेटेल. रस्ता बघा कसा मस्त एकदम व्यवस्थित आहे. आणि आता आपण आलोय खेडचा बोगदा. या बोगद्याला काय नाव आहे सांगा एकदा कमेंट. पण या बोगद्यामुळे आपला आता हा ट्रॅव्हल एवढा वाचलेला आहे ना की फक्त आपण 2 मिनिटात हा पूर्ण घाट क्रॉस करतो. आता बघा, नवीन टनल झालेला 100 मिनिटात. खेड काय नाव आहे रे बोगद्याचं माहिती का? खेडचा बोगदा. आता हा नवीन टनल झालेला आहे. पहिला आपण राईट साईडच्या तिथूनच जायचो आणि यायचो, पण टू वे होता. आता हा सिंगलमध्ये झालेला आपला. यासाठी फक्त आता तिकडे जायचं कोकणात आणि पलीकडच्या टनलने रिटर्न डायरेक्ट मुंबईला. मस्त आहे. आणि मध्ये तुम्हाला जॉईंट पण केलेलं आहे, जर पलीकडे जायचं असेल तर त्यासाठी युटर्न घेऊ शकता मध्ये. फायनली बोगदा क्रॉस. आता बोगदा संपलाय आणि आपण बघा बोगद्यातून बाहेर आलो. फक्त 2 मिनिटात पूर्ण घाट क्रॉस झालाय. इतका फास्ट झालं नाही या बोगद्यामुळे काम आपलं खेडला येणं जाणं खूप सोपं झालंय. अगदी काही तासांचा जो होता तो आता काही मिनिटांवर येऊन पोहोचलेला आहे प्रवास. आता बघा समोर कोकण रेल्वेचा आपल्याला ब्रिज दिसतोय. दाखव ब्रिज. कोकण रेल्वे जो आपल्याला कोकणात जातानाची एक झलक दाखवतो की आपण आता कोकणात चाललोय. ते बघा ब्रिज, हे बघून खूप मनाला आनंद होतो एकदम. आपण आता कोकणात पोचतोय. कोकण रेल्वेचा आपल्याला ब्रिज दिसलेला आहे. आता आपण खेडला पोहोचलोय. खेडला वाजले बघा किती 4:15, 15 मिनिटं झालीत. 15 मिनिटात आपण पोलादपूर ते खेड आलेलो आहोत. आता इथून डायरेक्ट खेडच्या खाली सर्कल पासून आता सरळ दापोलीला जाणार होतो. आणि बघा आता ब्रिज कसे पोहोचले खेडच्या. आपण ब्रिज खाली आलो इथं खेडला. आणि ते समोर बघा आता शिवाजी महाराजांचा आपल्याला मूर्ती दिसणार आहे, मोठी बघा समोर. जबरदस्त बनवलं एकदम, चव मस्त वाटते भारी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण इकडून सरळ जाणार डायरेक्ट दापोलीमध्ये, या रस्त्याने खेडमधून दापोलीमध्ये जाणार होतो. आता आपण आलो बघा खेडच्या मार्केटमध्ये. आणि इथून दिसतं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज चौक. तर आपण आता इकडून लेफ्ट घेतो दापोली जाण्यासाठी. आणि समोर गेला पुढे खेड मार्केटमध्ये हे रस्ता. इथून सरळ आपण आता दापोली जाणार आहोत. शिमगोत्सव 2026 मार्केट मस्त आहे, छोटासा आहे पण. रिक्षावाले बघा, ड्रायव्हिंग रिक्षावाले साप खेळते, साप. त्यांचाच रोड आहे बाबा. मार्केट खूप छोटंच आहे. आणि आपण टाकले गाडी मार्केटमध्ये. पुढचा लेफ्ट घ्यायचा होता, आपण पहिलाच लेफ्ट घेतलाय असं. आता आलोय ते खेडला, तुम्हाला मार्केट पण दाखवतो थोडा खेडचा, बघून घ्या. कोकणातला आपला मार्केट. आता आपण पोहोचलो वेताळवाडीला. खेड दापोली जो रस्ता आहे त्याचं काम चालू आहे.
आणि आपल्याकडून जो चालू आहे महाडपासून तो जर रस्ता खूपच खराब आहे, त्यामुळं आम्ही काय त्या रस्त्याने गेलो नाही, खेड बाजूने आलो आहे. आणि खेड बाजूने पण थोडाफार रस्त्याचं काम चालू आहे बघा, पण ओके. त्यापेक्षा ते रस्ता इकडं वरती, एक रस्ता खाली, वाट लागली रस्त्याची, रस्ते सगळे व्यवस्थित. प्रथम आपल्या आधी गेला होता एक अर्धा तास आधी, आता बघू आपण 15-20 मिनटं लेट नंतर, अर्धा तास लेट नंतर निघालो आपण पण. रस्ता लडाख. फायनली खेड रस्त्यावरचा आपला ऑफ रोड संपलेला आहे ना, आता हायवे सारखा रस्ता लागला एकदम मक्खन, जबरदस्त. जरा बरं वाटलं, जामच ऑफ रोड होता. आता इथून दापोली काही मिनटावरतीच राहील. साखरवली आपण गावाजवळ पोहोचलेलो तिथे. बघू आता इथून डायरेक्ट दापोली. डेव्हलप होतोय, वर्कर्सनी मेहनत घेतलेली आहे. कॉस्टिंग वगैरे मस्त. डांबरी रस्त्याचं काम चालू आहे, जोरदार काम चालू आहे. वन साईड लोकांना थांबवलेले, वन साईड चालू आहे. आता आपण त्या ऑफरोडमधून निघून आलो आणि डांबरी रस्त्यावर आल्यानंतर जरा ट्रॅव्हल मस्त. आता आपण दापोलीमध्ये आलो आहे आणि इथे देवाची पालखी वगैरे चालू आहे बघा. गावाकडचा सण बघा, मस्त की इथं काहीतरी सण चालू आहे. गावाकडची लोक बघा, इथे लेझिम नाचत आहे, तिथे काहीतरी पालखी नाचते. खूप मोठा सण आहे काहीतरी, सगळे गुलाल वगैरे. समोर डीजेवरती पण नाचतंय, लेझिम आणि पुढे डीजे, एक नंबर. चला, शिमग्याची पालखी आलेली असते लोकांची, शिमगा बघताय आपण. आलो दापोलीमध्ये आहे, दापोलीतला शिमगा, जबरदस्त पालखी झाली. पब्लिक बघा गावाची, सगळे चाकरमाने आलेत आज दापोलीमध्ये. शिमग्याची पालखी आणि गर्दी बघा रस्त्याला. कोकणात आल्यावर शिमगा आणि गणपती हे सण बघायला तर पाहिजेच, त्याशिवाय काय मजा आहे काय. बघा खेड दापोली आणि हा बस स्टॉप. दापोली झालं की लगेच कसं जरा माहोल बदलतो, एकदम चेंज होतं सगळं. बघा दापोलीकर कोण कोण आहे इथे दापोलीमध्ये. दापोलीचा बस स्टॉप. आणि आपण आता एक सरळ चाललोय बीचच्या रस्त्याला. इथून सर्कल आहे, इथून आपण जाऊ शकतो खाली महाडला या सर्कलवरून. पण आपण आता खेडवरून आलो, त्यामुळे आपण इकडे या बाजूने आलेलो समोर. पण आता पोचलो दापोलीमध्ये. तिथे संकल्प बघा, तोंडाला हात होते संकल्प. आमच्या आधी पाऊण तास आधी आलेत आणि आपण आता चाललो तर समोर एक जुनं चर्च आहे, एकदम खूप जुनं चर्च आहे. आम्ही दापोली फर्स्ट टाईम जेव्हा आलेलो ना, त्यावेळी पण आम्ही हा चर्च बघितला होता. कसं काय अचानक आम्ही त्या रोडला आलो आणि तो समोर दिसला होता आम्हाला. आणि त्यानंतर आता परत बघतो बघा, एकदम जबरदस्त आहे, खूप जुनं आहे. आणि आतमधून तुम्हाला दाखवतो, थोडी पडझड झाली आहे त्याची, पण एकदम भयंकर दिसतो तो. झाडी बघा केवढी मोठी आहे आतमध्ये. आणि त्या पाठीमागे त्याच्या भावाचा हॉटेल आहे ते समोर, ते पण तुम्हाला दाखवतो मी आता. आणि समोर एक शाळा पण आहे, झेडपीची. आणि हे बघा कसलं जुनं आहे, एकदम खूप जुनं चर्च आहे. भिंती एकदम कधीही पडतील अशा आहेत. आतमध्ये नुसता पाला पाचोळा आहे. आणि समोर बघा भिंती बघा, पाठीमागं केवढी मोठी आहे, खूप मोठी भिंत आहे. आणि इथे बघा जुनं बांधकाम आहे, सगळं चिऱ्याचं आहे. आपलं लाल चिरा ज्या असतात ना, त्याचा आहे संपूर्ण चर्च. आणि भिंती कधीही कोसळतील अशा आहेत. हे बघा इथून सुटल्यात. आपण आता जाऊया बाहेर तिथे. आणि आता लगेच थोडा आणि आता लगेच आपल्याला निघायचं आहे महाडला. तर सध्या आपण काही जास्त थांबत नाही. प्रथमेश भेटलायला आपल्याला आधी 1-1.5 तास आधी आलाय म्हणते. खड्ड्याच्या रस्त्याने आलेत उडत उडत. रस्ता कसा होता, भारी काय व्हिडिओ काढल्यानंतर रस्ता एक नंबर डेंजर. आम्हाला थोडा अर्धा तास लेट झाला आहे, पण आम्ही एकदम मस्त आलो खेडवरून वगैरे फिरत आले. आणि ह्यांना एकदम चांगल्या रस्त्याने आलेले आहेत. बघा रस्ता, बघा रस्ता धुरळा, लाल माती नुसती लाल माती. चला. आणि आता टाईम बघा किती झालेला आहे. टाईम झालेला आहे 5:15, 6:15. आपण आता निघतो इथून.
आणि आणि ते बघ त्याला जागा नाही सोडायची म्हणतो बाहेर नाही येते अजिबात. चला आणि बघा हे समोर हॉटेल ओमसाई. साधी सांग साधी. हे ओमसाई हॉटेल आहे पत्त्याच्या भावाचं. पाणी बॉटल. आणि आपण आता इथून निघतोय महाडला डायरेक्ट. आणि बघा हॉटेल. आणि हे हॉटेल दापोलीमधील फेमस आहे. कुठल्या पण रिक्षावाल्याला विचारा, बाबू हेदुकर यांचे हॉटेल सांगतील तुम्हाला. इथं सुरमई स्पेशल, मच्छी स्पेशल एक नंबर आहे. ज्यावेळी तुम्ही दापोलीमध्ये एंट्री करता आणि बीच साईडला जाता तेव्हा चौक सोडल्यानंतर लगेचच लेफ्टला एक रस्ता आतमध्ये येतो. त्या रस्त्याला आतमध्ये आलात की ते तुम्हाला दिसेल. आणि या बाजूला समोर चर्च पण दिसेल बघा इकडे पाठीमागं. चर्च, ओल्ड चर्च. ओल्ड चर्च. चला निघूया आता आपण महाडला. पाणी बॉटल आणाय गेलाय जरा नाही, पाणी आपल्याला पिऊ. महाडला नाही जायचंय. आता बीचवर. आपल्याला बीचवर जायचंय पहिला अंजारले. आता बीचवर आम्ही जाणार आहोत. आपण आलोय दापोली मधल्या सीएनजी स्टेशनला. सीएनजी भरण्यासाठी. सीएनजी झालाय अर्धा फुल करायचा आणि मग महाड वेळवी मार्गे. कुठल्या सीएनजी भरते आता इथे. सीएनजी झाला की मला निघायचंय. आपण आता आलो हरणे बंदरचा जो मार्केट आहे जाताना त्या मार्केटला आले बघा. इकडून हरणे बंदरावर रस्ता जातो आणि समोर हा मार्केट दिसतो हरण्याचा. आपण हरण्याला पोहोचलोय. दापोली हरणे. कोकणात आलो किंवा समुद्र किनारे आलो की ही नारळाची झाडं आपल्याला दिसतात बघा. गोष्टी मस्त वाटतात. आणि समुद्र किनारा जवळ असलं की ही नारळ ऑटोमॅटिकच येतात. ओळखा पाहू मित्रांनो हा बस स्थानक कोणता आहे. आपण आलोय कोकणातल्या हरणे बस स्थानक. त्या लोकांना माहित नाही ना. आता आपण पोहोचलोय बघा पाचपंढरीच्या रस्त्याला आलेलो आहे. आणि इथून दिसणारा समुद्राचा नजारा एक नंबर खतरनाक सीन दिसतोय समोर बघा. समुद्राच्या अशा लाटा एकदम उसळत आहेत. वारा सुटला एकदम सोसाट्याने. आता आपण अशा ठिकाणी पोहोचलेलो आहे. एक नंबर लोकेशन आहे खतरनाक आणि आपला व्ह्यू आहे जबरदस्त. इथून समोर बघा तिकडे त्या बाजूला दिसतो आपल्याला किल्ला. आणि एक असा किल्ला आहे दापोली मधला या किल्ल्यावरती कोण जात नाही अजिबात. आणि इथून समोर दिसतं बघा संपूर्ण समुद्र किनारा. आणि समोर बघा सूर्य कसलं भारी वाटते. आणि हा इथे किल्ला आहे. हा कोणता किल्ला आहे दापोलीमधील नक्की सांगा एकदा कमेंट करून सगळ्यांनी. आणि इथून समोर दिसते तो हरणे बंदर. हरणे बंदराच्या समोर हा किल्ला आहे. आणि बीच बघा कसला मस्त आहे एकदम भारी. संपूर्ण कातळ आहे दोन्ही बाजूनी. आणि पाठीमागून पूर्ण एरिया एकदम जबरदस्त. आपली गाडी तिथे पार्क केलेली आहे. आणि आता टाईम झालेला आहे 6 वाजलेत. 6 वाजता आपण इथून निघालो आहे. आता बरोबर 7 वाजेपर्यंत महाडात पोहोचलो होतो. इथून आपल्याला 1 तास लागणार आहे जाण्यासाठी. आणि तिथे काही लोक फोटोशूट वगैरे करतात ते बघा. आणि इथं कातळ बघा कसलं भारी मस्त. आणि ह्यानी मुकुलला मुद्दाम ना आणले ना सुजलने आज. मुद्दाम सांगितलं नाही ह्यानी. मुकुल पण येणार होता पण सुजल बोलला नाही आम्ही काही तिकडे नाही जातोय. आणि संकल्पने पण त्याला खोटा बोललाय. दोघं चालले खोटा बोलायला. सीन बघा. आता आपण इकडून चाललो होते तिकडे समोर वेळवीला चाललो आपण. आणि त्या वेळवीमध्ये जाऊन काही वस्तू घ्यायच्यात. त्या वस्तू घेऊन आपण परत लगेच निघणार आहोत महाडसाठी. आणि आपल्याला काळं व्हायच्या लवकर पोचायचं त्यामुळे चला तर. आणि सीन कसा वाटला नक्की सांगा. प्रथमेश काय उतरला नाही. प्रथमेश गाडीतच बसलाय. आपण आलो पाचपंढरीमध्ये. आणि पाचपंढरीमध्ये बघा रामनवमी येते त्यासाठी कशी तयारी केली एकदम जय्यत जोरदार. सगळीकडे भगवा ध्वज लावलेत आणि श्री प्रभू श्री रामांचे ध्वज लावलेले तुम्हाला दिसतील इथे बघा. जय श्रीराम. जय श्री जय श्रीराम. प्रत्येक जोरदार आता आपली पाचपंढरीची रामनवमी साजरी होणार आहे. कोण कोण येते गावाला. चला आम्ही तर आलोय लवकर. तुम्ही पण या आता.
वर्षी दापोली ते पाचपंढरीला पहिल्यांदा आपल्याला एस टी भेटले. म्हणजे येते रोजच, पण आपल्या रूटला पहिल्यांदा भेटले. आणि एस टी आली की रस्ता पूर्ण ब्लॉक असतो. तसंच झालं आता. समोर एक बाईक लावून कोणतरी गेला आहे आणि इकडे गाड्या आल्यात. रस्ता त्यासाठीच छोटा, पूर्ण ब्लॉक. कदमवाडी, पाचपंढरी, दापोली. चला, लालपरी आलेली आहे. कोण कोण आपण आता आलो बघा पाचपंढरीपासून. नंतर हा रस्ता जातो समोर. कसा आपण आता आंधर्लीला जातो, तो आंधर्लीला जाणारा हा पूल आहे. आणि इथून समोर दिसणारा नजारा बघा कसला खतरनाक आहे. बोटी आहे तिकडे आणि इथून समोर दिसते त्या बाजूला समोर तिथे आहे कड्यावरचा गणपती. कधी तुम्ही पाहिला असेल, ज्यांना कोणाला माहिती असेल त्या बघा. इथे आहे कड्यावरचा गणपती. हे वाईट तुम्हाला दिसते इथे, या इथे. आणि व्ह्यू एकदम खतरनाक आहे, जबरदस्त. कसला भारी वाटते बघा बोटी. लय भारी सीन आहे, मस्त एक नंबर.